सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरामध्ये सापडलेल्या वस्तू आता आपल्याला दिसतील। त्या तुम्ही बारकाईने पहा। या सगळ्या वस्तू वन विभागाने मारलेल्या छाप्यामारामध्ये समोर आलेल्या आहेत। वन विभागाने खोक्याच्या घरावर छापा मारला आणि त्यात या वस्तू हस्तगत केल्या। यात शिकार करण्यासाठी वापरलं जाणारं जाळं आहे, मांस आहे आणि इतरही काही वस्तू आहेत। या सगळ्या गोष्टी सापडल्यानंतर तपशील समोर अचानक आला की यात हरणाचं मांस आहे। आता एकदा तेजू भोसलेची कहाणी आपण ऐकली। मुळात ढाकणे आणि भोसले या दोन कुटुंबात होता वाद। दोन कुटुंबातला हा वाद भलत्याच वळणावर गेल्याचा संशय हा त्यामुळे येतोय आणि म्हणूनच प्रश्नही असा उपस्थित होतो की वन विभागाच्या छापामारीत जे सगळं सामान हातात आलं त्यात जे कुठलं मांस त्यांना दिसलं ते होतं तरी कशाचं। सर ते आमच्या गावाचे आमचे भांडण होते, कोणाचे ढाकणे कुटुंबाचे आमचे भांडण होते। ते म्हणजे काय होऊ राहिलं, त्यांच्यावर बी आमची मुलीवर छेडछाड झाली, मुलाच्या डोक्यावर तलवार आणली, त्यांना पण अटक करायला पाहिजे। आमची मागणी काय आहे, त्यांना तात्काळच अटक करायला पाहिजे। म्हणजे ते महेश ढाकणे, दिलीप ढाकणे, ते अजून संदीप ढाकणे, 4 जण आरोपी आहेत सर। त्यांना तात्काळच अटक करायला पाहिजे। गाववाल्याचे आमची भांडणं हे राजकारण मध्ये हे केलं, माझ्या नावावर खोटा नाटक गुन्हा करून राजकारण म्हणजे फसू राहिलेत।